राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे। या प्रकरणामुळे विभागात खळबळ उडाली असून पीडित महिलेने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्याकडून वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे। तसेच तिला तिच्या इच्छेविरुद्ध विविध कामासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणात महत्त्वाचे म्हणजे पीडित महिलेने ऑडिओ क्लिप, पेनड्राईव्ह आणि इतर कागदपत्राच्या स्वरूपात ठोस पुरावा पोलिसांकडे सादर केला आहे। यामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नियमबाह्य आदेश देऊन वारंवार त्रास दिल्याचा आरोप, रात्री उशिरा मेसेज करून कामाचा तणाव वाढला, तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याची नोंद करण्यातही आली। दरम्यान या गंभीर आरोपामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सदरचा अर्ज त्या महिलेने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिला होता। तिकडून तो माननीय पोलीस आयुक्त कार्यालय येथे आला आणि तिथून आम्हास तो चौकशी गावी प्राप्त झालेला आहे। सदर अर्जामध्ये त्या अर्जदार महिलेचे तसेच इतर जे सर्व तिथे काम करणारे कलिग्ज आहेत त्यांचे त्या सर्वांचं त्यामध्ये बयान झालेलं आहे। तसेच त्यांनी जो पेनड्राईव्ह दिलेला आहे त्याच्यामध्ये फोन रेकॉर्डिंग्ज आहेत त्याचंसुद्धा अवलोकन झालेलं आहे। सदर याच्यामध्ये चौकशी सुरू आहे। उत्पादन शुल्कमध्ये ते काम करतात, तिथेच काम करणारे एक अधिकारी आहेत, त्यांच्याविरुद्ध त्यांची तक्रार आहे। सदर तक्रारीवर चौकशी सुरू आहे।